नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अंजली. आजचा विषय थोडा संवेदनशील आहे पण अतिशय महत्त्वाचा आहे. कारण साठीनंतर अनेक पुरुष मनातल्या मनात एक मोठी चिंता घेऊन जगत असतात. ती म्हणजे शारीरिक संबंध ठेवताना वीर्य खूप लवकर बाहेर येत आहे. आधी जशी ताकद होती तसा वेळ राहत नाही. काही मिनिटातच सगळं संपतं आणि मग मनात अपराधी भावना येते. बायकोला समाधान देता येत नाही अशी खंत वाटते. अनेक जण स्वतःला कमजोर समजायला लागतात. काही जण तर संबंध टाळू लागतात आणि हळूहळू नात्यात दुरावा निर्माण होतो. पण मित्रांनो, आज मी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट सांगणार आहे. ही समस्या कमजोरीची नाही. ही समस्या चुकीच्या सवयींची आणि चुकीच्या माहितीची आहे. साठीनंतर शरीर बदलतं हे खरं आहे, पण याचा अर्थ असा अजिबात नाही की शारीरिक आयुष्य संपलं पाहिजे. उलट योग्य पद्धत, योग्य आहार आणि योग्य समज असेल तर साठीनंतरही समाधानकारक आणि वेळ टिकणारे शारीरिक संबंध शक्य आहेत. आजकाल अनेक जाहिराती औषधं, इंजेक्शनं आणि तात्काळ परिणाम दाखवणाऱ्या गोळ्यांचा आमिष दाखवतात. पण त्यामागे शरीरावर होणारे दुष्परिणाम कोणी सांगत नाही. काही गोळ्या क्षणिक उत्तेजना देतात, पण नंतर अजून मोठी समस्या निर्माण करतात. म्हणूनच आजच्या या मालिकेत मी तुम्हाला कोणतंही धोकादायक औषध न सांगता 2 साधे पारंपरिक पदार्थ सांगणार आहे, जे योग्य पद्धतीने घेतले तर शरीराला आतून बळ देतात, मज्जातंतूंना ताकद देतात आणि वीर्य लवकर बाहेर पडण्याची समस्या हळूहळू नियंत्रणात आणायला मदत करतात. पण त्याआधी एक गैरसमज दूर केला पाहिजे. अनेक पुरुषांना वाटतं की साठीनंतर वीर्य लवकर बाहेर येणं हे नैसर्गिक आहे आणि त्यावर काहीच उपाय नाही. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. योग्य रक्तपुरवठा, योग्य स्नायूंची ताकद आणि योग्य मानसिक स्थिती असेल तर वय काहीही असो, वेळ टिकू शकतो. समस्या इथे आहे ती म्हणजे आजच्या धावापळीच्या आयुष्यात चुकीचा आहार, सततची चिंता, झोपेचा अभाव आणि शरीराकडे पूर्णपणे दुर्लक्ष. हे सगळे घटक एकत्र येऊन ही अडचण वाढवतात. अनेक पुरुष दारू, सिगारेट किंवा तंबाखूचा आधार घेतात, ज्यामुळे मज्जासंस्था आणखी कमजोर होते आणि परिणाम लगेच दिसू लागतो. याशिवाय पोट साफ न होणं, साखर वाढलेली असणं आणि कंबर व पायांमध्ये ताकद कमी होणं याचा थेट परिणाम शारीरिक संबंधांवर होतो. पण मित्रांनो, घाबरायचं कारण नाही, कारण शरीरात स्वतःला दुरुस्त करण्याची ताकद असते. फक्त त्याला योग्य दिशा दिली पाहिजे. म्हणूनच पुढील भागांमध्ये मी तुम्हाला हे 2 पदार्थ कोणते आहेत, ते कसे घ्यायचे, कधी घ्यायचे आणि किती दिवसात फरक जाणवतो हे सगळं सविस्तर सांगणार आहे. पण तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाही आहात. तुमचं शरीर फक्त थकलेलं आहे आणि थकलेलं शरीर योग्य पोषण मिळालं की पुन्हा उभं राहतं. बायकोशी बोलताना लाज वाटणं टाळा, स्वतःला दोष देणं थांबवा, कारण ही समस्या लाखो पुरुषांना आहे आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर ती नक्कीच सुधारू शकते. पुढच्या भागात आपण पहिला पदार्थ आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम सविस्तर पाहणार आहोत, म्हणून पुढील भाग नक्की पहा. मित्रांनो, मागच्या भागात आपण समजून घेतलं की साठीनंतर शारीरिक संबंधांमध्ये येणारी अडचण ही कमजोरीमुळे नसून शरीराच्या आतल्या थकव्यामुळे आणि चुकीच्या सवयींमुळे असते. आज या दुसऱ्या भागात आपण पहिला अत्यंत महत्त्वाचा पदार्थ समजून घेणार आहोत, जो अनेक वर्षांपासून आयुर्वेदात वापरला जातो, पण योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे लोकांना त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. हा पदार्थ म्हणजे काळे तीळ होय. बहुतेक लोक काळे तीळ फक्त सणाला छातात किंवा एखाद्या पदार्थात वरून टाकतात, पण काळ्या तिळांची खरी ताकद वेगळीच आहे. काळे तीळ हे शरीरातील मज्जातंतूंना बळ देतात, रक्तप्रवाह सुधारतात आणि वीर्य धारण करण्याची क्षमता वाढवतात. साठीनंतर जी सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे उत्तेजना आली की शरीर लगेच प्रतिसाद देतं आणि नियंत्रण राहत नाही. याचं कारण मज्जासंस्था कमकुवत झालेली असते. काळे तीळ ही कमकुवतपणा आतून भरून काढतात. पण लक्षात ठेवा, बाजारातून आणलेले काळे तीळ थेट चावून खाल्ले तर फायदा होत नाही, उलट काही जणांना पोट जड होण्याची तक्रार होते. म्हणून योग्य पद्धत खूप महत्त्वाची आहे. सर्वप्रथम चांगल्या प्रतीचे काळे तीळ घ्या. ते स्वच्छ धुवून सावलीत वाळवा. त्यानंतर लोखंडी कढईत अगदी हलक्या आचेवर ते थोडेसे गरम करा. जास्त भाजायचे नाहीत, कारण जळाले तर औषधी गुणधर्म नष्ट होतात. नंतर ते थंड झाले की मिक्सरमध्ये बारीक वाटा. त्याची पूड तयार करा. ही पूड एका काचेच्या बरणीत साठवून ठेवा. रोज सकाळी उपाशीपोटी 1 चमचा काळ्या तिळांची पूड घ्यायची आणि त्यासोबत 1 चमचा गूळ खायचा. गूळ का आवश्यक आहे हे समजून घ्या, कारण काळे तीळ शरीरात उष्णता निर्माण करतात आणि गूळ त्या उष्णतेला योग्य दिशा देतो. दोघांचा मिळून परिणाम असा होतो की रक्त शुद्ध होतं, कंबर आणि पायांमध्ये ताकद वाढते आणि शारीरिक अवयवांमध्ये रक्तपुरवठा सुधारतो.
अनेक पुरुष विचारतात, डॉक्टर अंजली, याचा परिणाम किती दिवसात दिसतो? तर मी स्पष्ट सांगते, जर नियमितपणे ही पद्धत पाळली तर काही जणांना 15 दिवसात फरक जाणवतो, तर काहींना 30 दिवस लागतात. पण एकदा शरीराने प्रतिसाद दिला की परिणाम टिकाऊ असतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. काळे तीळ खात असताना काही चुका टाळल्या पाहिजेत. दारू, सिगरेट, तंबाखू यापासून शक्यतो दूर राहा, कारण हे सगळं मज्जासंस्थेला अधिक कमजोर करतं. तसेच रात्री उशिरा जागरण करू नका, कारण झोप ही शारीरिक ताकदीसाठी अत्यंत आवश्यक आहे. अनेक जण विचारतात की काळे तीळ खाल्ल्यावर लगेच संबंध ठेवता येतील का? तर हो, पण पहिल्या काही दिवसात शरीर सावरत असतं, त्यामुळे संयम ठेवणं आवश्यक आहे. हा उपाय म्हणजे चमत्कार नाही, तर शरीराला पुन्हा सक्षम बनवण्याची प्रक्रिया आहे. म्हणून घाई करू नका, नियमितपणा ठेवा आणि विश्वास ठेवा. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, काही लोकांना वाटतं की जितके जास्त तीळ तितका जास्त फायदा, पण हे चुकीचं आहे. प्रमाण पाळणं खूप आवश्यक आहे. 1 चमचा पूड आणि 1 चमचा गूळ एवढंच पुरेसं आहे. त्यापेक्षा जास्त घेतल्यास पोटावर ताण येऊ शकतो आणि फायदा कमी होऊ शकतो. मित्रांनो, हा पहिला पदार्थ शरीराची पायाभरणी मजबूत करतो, पण अजून एक दुसरा पदार्थ आहे जो थेट वेळ टिकवण्यावर काम करतो. पुढील भागात आपण तो दुसरा पदार्थ कोणता आहे, तो कधी कसा घ्यायचा आणि शारीरिक संबंधाच्या आधी शरीर कसं तयार करायचं हे सगळं सविस्तर पाहणार आहोत. म्हणून हा भाग नीट लक्षात ठेवा आणि पुढील भाग नक्की ऐका. मित्रांनो, या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात आपण दुसरा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ समजून घेणार आहोत, जो थेट वेळ टिकवण्यावर नियंत्रण ठेवायला मदत करतो. अनेक पुरुष काळे तीळ घेतात, पण तरीही लगेच परिणाम का दिसत नाही? याचं कारण म्हणजे शरीराला आतून स्थिरता देणारा दुसरा घटक नसतो, आणि तो घटक म्हणजे जायफळ होय. जायफळाचा उपयोग अनेक जण फक्त स्वयंपाकात करतात, पण आयुर्वेदात जायफळाला वीर्यधारण शक्ती वाढवणारा आणि मज्जासंस्था शांत करणारा पदार्थ मानलं जातं. साठीनंतर जेव्हा उत्तेजना आली की लगेच वीर्य बाहेर पडतं, तेव्हा प्रत्यक्षात शरीरात अतिसंवेदनशीलता वाढलेली असते. मज्जातंतू पटकन प्रतिसाद देतात आणि मेंदूवर नियंत्रण राहत नाही. जायफळ हे याच अतिसंवेदनशीलतेवर काम करतं आणि शरीराला हळूहळू स्थिर बनवतं. पण पुन्हा एकदा सांगते की योग्य पद्धत खूप महत्त्वाची आहे, कारण जायफळ जास्त प्रमाणात घेतल्यास फायदा होण्याऐवजी त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रमाण पाळणं आवश्यक आहे. जायफळाचा अगदी छोटासा तुकडा घ्या, तो दगडी पाट्यावर थोड्या पाण्यासोबत घासून अगदी बारीक लेप तयार करा. हा लेप रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा कोमट दुधासोबत घ्यायचा आहे. दूध कोमट असावं, खूप गरम नको आणि खूप थंडही नको, कारण कोमट दूध मज्जासंस्थेला शांत करतं आणि जायफळ शरीरात योग्य प्रकारे शोषलं जातं. अनेक जण विचारतात, डॉक्टर अंजली, हे किती दिवस घ्यायचं? तर मी सांगते, सलग 21 दिवस घ्या. त्यानंतर 7 दिवस थांबा आणि गरज वाटल्यास पुन्हा एक चक्र सुरू करा. बहुतेक पुरुषांना पहिल्याच चक्रात फरक जाणवतो. संबंध ठेवताना घाई कमी होते, शरीरावर नियंत्रण येतं आणि आत्मविश्वास वाढतो. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. हे 2 पदार्थ म्हणजे काळे तीळ आणि जायफळ हे फक्त खाल्ले की सगळं ठीक होईल असं नाही, तर काही सवयी बदलल्या तरच पूर्ण फायदा मिळतो. सर्वात आधी संबंधाच्या आधी मन शांत असणं आवश्यक आहे. सतत वेळेचा ताण घेणं, आज गळेल का, उद्या काय होईल, असे विचार मनात ठेवणं यामुळे समस्या वाढते. त्यामुळे स्वतःला समजवा की शरीर सुधारत आहे आणि वेळ लागणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पोट साफ असणं अत्यंत आवश्यक आहे. बद्धकोष्ठता असल्यास कंबर आणि पोटावर ताण येतो आणि त्याचा थेट परिणाम शारीरिक संबंधांवर होतो. तिसरी गोष्ट म्हणजे पाय आणि कमरेची हलकी हालचाल रोज केली पाहिजे. जड व्यायाम नको, पण चालणं, हलकं ताण देणं हे आवश्यक आहे, कारण रक्तप्रवाह सुरळीत झाला तरच वेळ टिकतो. चौथी गोष्ट म्हणजे संबंधाच्या आधी लगेच खूप जड जेवण करू नका. पोट भरलेलं असेल तर शरीर थकलेलं असतं आणि नियंत्रण राहत नाही. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायकोशी संवाद ठेवा. लाज न बाळगता हळूहळू जवळीक वाढवा. घाई करू नका, कारण घाई हीच या समस्येची मुळे आहेत. अनेक पुरुषांना असं वाटतं की बायको समाधानी नाही, पण प्रत्यक्षात बहुतांश बायका भावनिक जवळीक आणि संयमाला जास्त महत्त्व देतात. जेव्हा पुरुष शांत असतो, आत्मविश्वासात असतो, तेव्हा वेळ आपोआप वाढतो. मित्रांनो, या 2 साध्या पदार्थांचा योग्य वापर आणि या छोट्या सवयी जर प्रामाणिकपणे पाळल्या तर 30 मिनिटांपर्यंत वेळ टिकणं अवघड नाही. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे हे सगळं नैसर्गिक पद्धतीने होतं. कोणतीही घातक औषधं न घेता शरीर स्वतः सक्षम बनतं आणि मग बायकोही म्हणते अजून करा, कारण समाधान मिळतं. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, घाबरू नका आणि नियमितपणा ठेवा.
साठीनंतरही आनंदी आणि समाधानकारक शारीरिक आयुष्य पूर्णपणे शक्य आहे. फक्त योग्य मार्गदर्शन आणि संयमाची गरज आहे. मित्रांनो, आज आपण साठीनंतर शारीरिक संबंधांबाबतची एक महत्त्वाची आणि अनेकांच्या मनात असलेली समस्या सविस्तर समजून घेतली. तुम्हाला ही माहिती उपयोगाची वाटली असेल, तुमचा आत्मविश्वास वाढला असेल, तर ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण अनेक जण लाजेमुळे बोलत नाहीत, पण आतून त्रास सहन करत असतात. अशा लोकांना योग्य मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण अशाच प्रकारचे आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे विषय योग्य आणि सुरक्षित पद्धतीने मी तुमच्यापर्यंत नियमितपणे आणत राहणार आहे. पुढील व्हिडिओमध्ये आणखी एक महत्त्वाचा विषय घेऊन येणार आहे. तो चुकवू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि आनंदी आयुष्य जगा. धन्यवाद.